तिचं काही चुकलेलं नाही आहे. कसं चुकलं नाहीये तिचं? मॅनरलेस फालतू मुलगी माझ्या राघववर हात उचलते. अरे सुपरस्टार आहेस तू. आई, आय लॉस्ट माय टेम्पर. माझं चुकलंय. आता मी सगळ्यांना सांगणार आहे की तुमच्या घरमालकाला याने पण ठेव, तोंड पण ठेव. आरके मला वाटलं नव्हतं तुम्ही असं वागाल. तुम्हाला काय समजले होते मी आणि तुम्ही काय निघालात? काय गरज होती तुम्हाला हे सगळं करायची? मोहिनी, आर यू मॅड? पुन्हा जर माझ्यासमोर त्यांना हात लावलात ना तर सोडणार नाही मी तुम्हाला. ज्यांच्या समोर हात सोडायचे त्यांच्यावर हात उचलायला काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला? म्हणजे फक्त मी वडिलांवर धावून गेलो म्हणून चिडले. मी यांच्या घराच्या बाबतीत जे काही खेळ करतोय ते खेळ अजून कळलेले दिसत नाही तिला. गुड. तुझी हिंमत कशी होते का? हा, काल परवा आश्रितासारखी आमच्या घरी राहायला आली होतीस ना? अगं माझ्या मुलांनी तुमच्या डोक्यावर छत दिलं, रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी अवस्था झाली होती तुमची आणि ही उपकारांची परतफेड करतेस तू? नाही, त्यांनी केलेले उपकार मी अजिबात विसरलेले नाहीये, पण ते संस्कार विसरलेत तुमचे. खरं तर आता जे मी केलं ना ते तुम्ही करायला हवं होतं. अहो, स्वतःच्या बाबाशी असं कोण वागतं? मी स्वप्नात सुद्धा माझ्या बाबाशी असं वागू शकत नाही. आता जर माझी आई असती ना तुमच्या जागी तर सगळ्यांसमोर इथे माझ्या कानाखाली मारली असती तिने आणि हात धरून मला घराबाहेर काढलं असतं. आणि तेव्हा मी कोण आहे, मी काय केलंय याचा विचार नसता केला तिने. चुकल्या क्षणी मला शिक्षा केली असती तिने. आणि तुम्ही, बस झालं तुझं. माझ्याशी आर्ग्यू करू नकोस, नाही तर तिचं काही चुकलेलं नाही आहे. कसं चुकलं नाहीये तिचं? मॅनरलेस फालतू मुलगी माझ्या राघववर हात उचलते. अरे सुपरस्टार आहेस तू. आई, आय लॉस्ट माय टेम्पर. माझं चुकलंय. आय एम सॉरी बाबा. तुम्ही हवी ती शिक्षा द्या मला. रागवा, ओरडा, घरातून बाहेर काढा. बिकॉज आय डिझर्व इट. आय टोटली डिझर्व इट. राघव, you need to relax. Take it easy.
काय रिलॅक्स हो आई. रिलॅक्स होण्याची, रेस्ट करण्याची गरज खरं तर बाबांना आहे. बाबा, मी जे वागलं त्यासाठी मला माफ करा असं म्हणणार नाही मी, पण माझ्यामुळे तुम्हाला पुन्हा त्रास व्हावा असंही मला वाटत नाही मनापासून. प्लीज रेस्ट करा. जनार्दन, घेऊन जा बाबांना. आय एम सॉरी. बाबांची सिच्युएशन आहे मला माहिती आहे, तरी कंट्रोल नाही करू शकलो मी. आय एम रिअली सॉरी. याची काहीच गरज नव्हती. गरज आहे, गरज आहे. कोणीही असलो तरी बाबांपेक्षा लहानच आहे आणि कायम लहान राहणार आहे. मोहिनीचं काही नाही चुकलंय. स्टार असून मोठ्या माणसांचा रिस्पेक्ट करता येत नसे तर आय डिझर्व टू बी स्लॅप्ड. मोहिनी, मी स्वतःला जस्टिफाय नाही करत आहे, पण मला खरंच बोलायचं आहे तुझ्याशी. बोलूयात आपण, पण पुन्हा जर माझ्यासमोर तुम्ही त्यांचा अपमान केलात ना, तर मला सहन नाही होणार. मित्र म्हणवता ना स्वतःला माझे, मग माझ्या मित्राने असं वागलेलं मला नाही चालणार. आहे ना, माझं चुकलंय. फारकी चूक नाही, पाप आहे हे, पाप. अग्रीड, अग्रीड. पण हे करण्यापर्यंत मी का आलो हे एकदा मला सांगू तरी दे. पण प्लीज एकदा माझी बाजू तरी ऐकून घे. बाजू ऐकून घ्यायला मी जज नाही. पण मैत्रीण आहेस ना, आणि आज मैत्रीण म्हणून मी तुला लेट डाऊन केलाय. असं वाईट वाटतंय मला मनापासून. हे बघ, ही मैत्री व्हॅल्युएबल आहे माझ्यासाठी. ह्या पॉइंट पर्यंत मी का आलो हे एकदा ऐकून तरी घेशील. प्लीज. बाबांना डिमेन्शिया आहे. काय? म्हणून सतत त्यांना भास होतात. रियालिटीशी कनेक्ट नाहीये त्यांचा. भूतकाळात घडलेल्या घटना, तेव्हाची टाइम फ्रेम ते वर्तमानात मिक्स करतात, बरळतात. काही वेळेला ओळखतही नाहीत, काही वेळेला चिडतात, रागवतात. रियालिटी ब्लर आहे त्यांची. पण मग त्यांची ट्रीटमेंट? सुरू आहे सर. ऑल्सो ही इज ऑन हेवी मेडिकेशन. पण हा आजार प्रोग्रेसिव्ह आहे सर, हळूहळू वाढत जातो. तुम्हाला तर कदाचित ऐकून माहिती असेलच, काही लोकांनी त्यांना बिझनेसमध्ये फसवलं होतं. तो धक्का कदाचित अजूनही आहे त्यांना. म्हणून मग संशय घेतात, अगदी घरातल्या माणसांवर सुद्धा चिडतात,
कसंही वागतात. म्हणजे त्यांची चूक नाहीये. त्यांची अवस्था ना लहान बाळासारखी आहे सर. खरं तर ना हे दुर्दैव माझं आहे सर. हे यश, पैसा, प्रसिद्धी सगळं मिळवलं, पण हे बघण्यासाठी माझे बाबाच स्टेबल नाही आहेत. नाही कळत त्यांना हे सगळं. त्यांच्यात आणि माझ्यात बेसिक कम्युनिकेशन पण नाहीये सर. सतत माझ्यावर डाऊट घेतात, ब्लेम करतात, पण त्यांची चूक नाहीये. आय डोंट नो हाऊ टू टॅकल मी. म्हणून थोडा पॅनिक झालो. आय एम रिअली सॉरी. वाईट याचं वाटतं ना सर की आपला बाप रोज हळूहळू दिव्यासारखा विजत जाणं हे बघणं अवघड आहे सर. आय होप यू अंडरस्टँड. आय एम सॉरी. आय एम सॉरी. पण आज सकाळीच त्यांनी माझ्यासोबत अर्धा तास गप्पा मारल्या, तेव्हा नाही असं काही वाटलं. नाही वाटणार. पहिल्यांदा भेटणाऱ्या माणसाला कदाचित नाही वाटणार. काय ना मोहिनी, तू रोज पाहत नाहीस त्यांना. अचानक कधीतरी काहीतरी होतं आणि ब्लास्ट होतो त्यांचा. तसा आज झाला, पाहिलंस. तुम्ही हवं तर तुमच्या घरमालकांना विचारू शकता. खरं तर मला यांचं नावही माहिती नाही, पण यू कॅन आस्क. तुम्ही आलायत कधी याआधी माझ्या घरी? मी पॅनिक व्हायची गरज नाहीये. स्पष्ट काय ते सांगा. मी इथे आधी कधीच आलेलो नाहीये, पहिल्यांदाच येतोय. आणि इतक्या मोठ्या माणसाची माझी ओळख असण्याचं काहीच कारण नाहीये. मग मी इथे 2-3दा कसा येईल? मुळात मी इथे आल्यानंतर कळलं की मी कुणाच्या घरी आलोय ते. काय? नाना हो, मग ही गोष्ट आधी का नाही बोललात तुम्ही? तुम्ही जरी आधी सांगितलं असतं तर हा सगळा मॅटर इतका वाढलाच नसता हो. एकतर यांच्या घरात आल्याचं दडपण आणि त्यात हे सगळं सुरू झालं म्हणून मी. इट्स ओके सर. होतात, गैरसमज होतात. तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि देवकरांचं घर जसं होतं तसं सेट करा पुन्हा एकदा. सर, किल्ल्या द्या त्यांना. हारके सर, सॉरी. चूक आमच्याकडून झाली. आम्हाला माहिती नसताना उगाचच गैरसमज करून घेतला. सवय आहे सर मला. लोकांना ॲरोगंट वाटतो मी, उद्धट वाटतो. पण काय ना सर, माझी मिस्ट्री कोणाला कळू नये म्हणून मी कोणालाच एवढं जवळ येऊ देत नाही. मी एक्सेप्शन होतात. तसं खरं तर आपलं काही नातं नाहीये, पण तुम्ही दोघेही मला माझ्या आई वडिलांसारखे आहात. म्हणून हे सगळं करण्याचा प्रयत्न केला मी. पण इट्स ओके. माझ्या काही मनात नाहीये, तुम्ही काही ठेवू नका. लेट्स मूव्ह ऑन.
मोहिनीने जे केलंय ते योग्यच केलंय. पण एक सांगू, मैत्रीण म्हणून, मोहिनी मेंटली थकलोय मी. सगळं आता नाही सहमत, पण हेही खरंय म्हणून मनाला येईल तसं वागणं हेही चुकच आहे. I'll figure it out. I'll keep fighting. And I promise you, पुन्हा ही चूक कधी नाही होणार. त्यावेळेला माफ करशील? आई, धमालाने तुमच्या घरी जा. तुमच्या हक्काचं घर तुमची वाट बघताय. बंटी, तू पुढे जा आणि घर सेट करण्यासाठी मदत कर त्यांना. मी सामान आणि या सगळ्यांना मागोमाग पाठवतो. जनार्दन, आरके सर, तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं त्याबद्दल खरंच मनापासून आभार. तुमचे हे उपकार आम्ही नाही विसरू शकणार कधी. काही चुका झाल्या असतील तर माफ करा आम्हाला. येऊ आम्ही. मोहिनी, चल. चल. It's okay. It's okay. Not okay. Not at all okay. काही वर्षापूर्वी एका ऍक्टरने चुकून सीन मध्ये मुस्काटात मारली होती. इंडस्ट्रीतून बॉयकॉट केला होता त्याला कायमचा. तो माझ्या पर्सनल स्पेस मध्ये, माझ्या घरात, जगातून बॉयकॉट करणार होता तुला. गिल्ट यायचा मला तुला फसवताना. गिल्ट संपला आज. आधी फक्त पनिश करणार होतो, आता डिस्ट्रॉय करणार. मोहिनी, सावकाश सावकाश, काचेचा आहे, सांभाळून द्या. दे इकडे दे. या देवकरांच्या घरी नवीन लोक राहायला सुद्धा आली. कोणा वाचून ना कोणाचा अडत नसता. एक गेला की दुसरा येता, दुसरा गेला की तिसरा येता. शालू माझं घर करून लय माच करत होती ना. घे आता. 3 दिवस नाही झाले तुला जाऊन आले तुझ्या घरात लोक नवीन राहायला. कोण येतील काय माहिती. नाना कोण येणार आहे हो राहायला. कळेलच थोड्या वेळात. ह्या खेपेक ना चांगली माणसं राहावा केवू होई. त्या देवकरांसारखी लफडेबाज माणसं नको. रोजची भांडणं, रोजचे राडे. होय ना नाना. काय हो बाई, हा?
तोंड सांभाळून बोलायचं. इथं आता तुमच्यासारखे चोंबडे भाडे करू राहत नाहीत. बंटीजी, आरके सरांचे मॅनेजर आहात ना, म्हणून तुमच्याशी नीट बोलते हा, आणि इज्जत देते. हे असं जास्त बोललात ना तर चाळीच्या नळात कोंबीन तुम्हाला, समजलं काय? आणि तुमचा काय संबंध? हा, काय संबंध तुमचा? माझा काय संबंध? मी या घरच्या मालकाचा राईट हँड आहे. तेव्हा माझ्याशी नीटच बोलायचं. आणि राहिला प्रश्न नळाचा, मी जर नळाचं मनावर घेतलं ना तर तुमच्या घराचं पाणी बंद करू शकतो. ते मालक ते आता मालक नाहीत घरचे. म्हणजे तुम्ही भाडेकरू बदलायला निघाला होता, आम्ही या घरचा मालकच बदलला. आता एक गुड न्यूज सांगू का? भाडेकरू तेच आहे, देवकर. तेच आणि आता ते तुमच्या नाकावर टिच्चून परत येत आहेत. आले. पारू, अगं केवढा खड्डा पडलाय थोबडावर तुझ्या. हे बाई, पावसा पाण्याचे दिवस आहेत हा. खड्डा भरून जाईल पाण्यानं, लक्ष दे जरा. कशी आहेस पारू? हे बाय माझे, तुम्ही इथे? हो, आजपासून पुन्हा आम्ही इथेच. पारू, सीझन बदलला की तुला नेहमी ताप येतो ना, यावेळेला खूप स्ट्रॉंग काढा करते तुझ्यासाठी. कर कर. आणि पारू, तुझ्या नरड्यात तो काढा मी ओतणार हा. पिंकी, असं बोलू नये. पारू, तू तिच्याकडे लक्ष देऊ नको हं? पण तुला कधीही काहीही लागलं की हक्कानं सांग, आम्ही इथेच आहोत. हं? नाना, मी काय म्हणतो, झालं गेलं विसरून जाऊया ना. आपले आधी जसे चांगले संबंध होते ना, तसेच यापुढेही टिकवूया. नक्कीच. शुभेच्छा. येतो मी. चला. चला काय चला, एक मिनिट, असं नाही चला. काय? अरे जाऊया की आता. नहीं, जाऊया काय. एक बाजूला बाजूला वा. अरे अपने लाइफ का इतना बड़ा सीन है हा? वो अच्छा होना चाहिए ना. असंच कसं सोडायचा, यादगार झाला पाहिजे. थांब जरा. काय शालू, किती डबे करून ठेवलेस ग? काय हवं ते मिळतच नाहीये. काय पप्पाला सांग. अरे रुको, कुछ करेंगे अच्छा सा मिल गया. ये बाजूला. एक सेकंड. पडशील ना तोंडावर.
या गुंडांनी ना सगळे पण ना सामान इकडे तिकडे करून टाकलं यार. कुछ तो स्पेशल करेंगे यार, आज घर वापस आ गए हम लोग.